हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं। अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्त्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार समोरासमोर। शरद पवारांकडून उभं राहून अजित पवारांचं स्वागत। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताचं जपणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात, पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। मी माझ्या पैशात गुलाबी जॅकेट घातलं, माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटतं ते मी करतो, गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान केली जात आहे, धारावीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला। धारावीचं टेंडर रद्द का करू नये याचं उत्तर सरकारनं द्यावं। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा निशाणा। विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागली आहे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे, उद्धव ठाकरेंचा पलटवार। पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल, जोमाने काम करा, उद्धव ठाकरेंचे विधानसभा संपर्क प्रमुखांना निर्देश। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजप नेते संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती। जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा, क्रॉस व्होटिंगमध्ये जितेश अंतापूरकरांचं नाव असल्याच्याही चर्चा। मनोज जरांगेंचं उपोषण सुरू, 29 ऑगस्टला डाव टाकणार, बघा कसा डाव टाकतो, महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगेंचा आरोप। मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकरांचं सागर बंगल्याबाहेर आंदोलन, आंदोलक अजय बारसकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील नाना चौकात इमारतीचा भाग कोसळला, 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा, पिपळा गावात 5000पेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य, गावातील मेडिकलमध्येही पाणी शिरलं। रत्नागिरीत 24 तासात 83 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस, रत्नागिरीत मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररूप, तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। गोवा किनारपट्टीवर मालवाहक जहाजाला आग, कोस्टल गार्डकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना, पूजा खेडकर दिल्लीवरून थेट म्हैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।